जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एसपी क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो आपण अलाइट मोशन ॲप्लिकेशनवरून बनवलेला व्हिडिओ आजचा एकदम जबरदस्त आहे। तर या व्हिडिओला सगळ्यांनी लाईक नक्की करा। या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल, आपल्या एसपी क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो। सोबतच आज जे पण काही प्रीसेट आणि मटेरियल यूज केलेलं आहे सर्व तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून डाउनलोड करू शकता। त्याचबरोबर मित्रांनो, आपला टेलिग्राम चॅनल देखील नक्की जॉइन करा, कारण त्यावरून तुम्ही सर्व ॲप्लिकेशन आपले घेऊ शकता। तर चला मित्रांनो, जराही न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। कभी तो खनकेगी मेरी चूड़ी तेरी कलाई में। Once more! Once more! Once more! बजेगी ढोलक बजेंगे ताशे मेरी सगाई में। कभी तो खनकेगी मेरी चूड़ी तेरी कलाई में। मित्रांनो, आपण जे आहेत आपल्या अलाइट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन इंटरफेसवरती आलो आहोत। सगळ्यात पहिल्यांदा डिस्क्रिप्शनमधील बिटमार्क प्रोजेक्ट तुम्ही इम्पोर्ट करून घ्यायचे। बरेच लोकांना इम्पोर्ट करण्यासाठी प्रॉब्लेम येऊ शकतो, तर त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये इम्पोर्ट कसा करायचा व्हिडिओ किंवा प्रीसेट इम्पोर्ट कशी करायची तो एक व्हिडिओ आहे, तो एक वेळेस नक्की बघा। सो या ठिकाणी बघू शकते, सगळ्यात पहिल्यांदा आपण बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचे। बिटमार्क प्रोजेक्ट जे आहे ते ओपन केल्यानंतर तुम्हाला काहीसा अशा प्रकारे दिसणार आहे। ओके, म्हणजे लिरिक्स वगैरे मी ऑलरेडी जे आहे ते टाईप करून दिलेले आहेत, जस्ट तुम्हाला यामध्ये काही रिप्लेसमेंट ज्या आहेत त्या करायच्या आहेत। ओके, तर त्यासाठी मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा हा एक इमेजेस आहे, यावरती क्लिक करायचं आहे। इथे इफेक्ट्समध्ये बघितलं तर तुम्हाला इफेक्ट्स कुठले बघायला भेटणार नाही, तर ते तुम्हाला लास्टला मी सांगेन। बट या ठिकाणी तुम्ही बघू शकताय, इथून पुढे बघू शकता इथं 1, 2 आणि 3 बीट आहेत। त्यानंतर बरोबर बघू शकता 9.26 सेकंदाच्या नंतर इथे तुम्हाला पूर्ण ब्लँक दिसणार आहे, तर तिथून पुढे प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि जे पण मटेरियल आहे त्या मटेरियलमधील एक फोटोज या ठिकाणी ॲड करून घ्यायचा। ओके, तर या ठिकाणी फोटो एक करून आपण अशा प्रकारे ॲड करायचे। 3 डॉटवरून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून पूर्णपणे अशा प्रकारे प्रॉपर सेट करायचे। एक्स्ट्रा पार्ट इथून कट करायचे, त्यानंतर परत प्लसवरती क्लिक करायचं, सेकंड इमेजेस आपण घ्यायचे, एक्स्ट्रा पार्ट याचा कट करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचे। सेम हीच प्रोसेस आपण जे आहे ते पूर्ण व्हिडिओवरती करणार आहोत। पूर्ण व्हिडिओ म्हणजे कुठपर्यंत ते मी तुम्हाला पुढे सांगेल। तर बघू शकता आपण जे आहे ते 17 सेकंदापर्यंत जे आहे ते बीट आहे त्यामध्ये फोटोज एक करून अशा प्रकारे ॲड करून घेतलेले आहेत पूर्ण स्क्रीनवरती फिल कंपोजिशन एरियाच्या यूजने। ओके, आता यानंतर स्टार्टला यायचं आहे। तर स्टार्टला आल्यानंतर इथं बॅकग्राऊंडला जर तुम्ही बघितली तर एक लेअर आहे, या लेअरवरती तुम्हाला क्लिक करून कलर अँड फिलमध्ये जायचं आणि त्यानंतर मित्रांनो इथं कलर अँड फिलमध्ये गेल्यानंतर इथे एक नंबर दिसतो, या नंबरवरती तुम्हाला क्लिक करायचं। नंबरवरती क्लिक करून तुमच्याजवळ असणारा कुठलाही एक फोटो या ठिकाणी ॲड करायचा। ओके, 3 डॉटवर इथं ॲड केल्यानंतर वरती प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि इथं जर तुम्ही बघितलं तर इमेज जर तुमचा असा वेडावाखडा दिसत असेल तर इथे जस्ट फिल ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे। ओके, तर बघू शकता इमेजेस जो काय आहे तो आपला अशा प्रकारे दिसेल। त्यानंतर थोडंसं पुढे आल्यानंतर इथं तुम्हाला काय करायचं, इथं बघू शकताय अशा प्रकारे हा इमेज दिसेल, याला आपण नंतर इफेक्ट देणार आहोत। बट या ठिकाणी इमेजवरती क्लिक केल्यानंतर कलर अँड फिलमध्ये जायचं आहे आणि परत इथं दुसरा इमेजेस तुम्ही कुठलाही एक ॲड करून घ्यायचा आहे। ओके, फॉर एक्झाम्पल हा इमेज आपण ॲड केला, आता ॲड केल्यानंतर इथं बघू शकता इमेजेस अशा प्रकारे दिसला आपल्याला, तर इथं फिलवरती क्लिक करायचं आहे, म्हणजे प्रॉपर हा फोटो जो आहे तो सेट होईल। आता इथं जो फोटो ॲड केलेला आहे आपण तोच फोटो या ठिकाणी 1 नंबरला जी लेअर आहे म्हणजे 9 सेकंदावरचीच लेअर आहे ही, तर या लेअरला देखील सेम हाच फोटो आपण ॲड करून घ्यायचा आहे। ओके, ॲड केल्यानंतर इथं परत फिलवरती क्लिक केलं, नंतर दुसऱ्या लेअरवरती क्लिक करायचं आहे, इथं देखील आपण दुसरा कुठलाही एक फोटो ॲड करून घ्यायचा आहे, याला देखील सेम फिलवरती क्लिक करायचं। तिसरा फोटो जो आहे हा तिसरा फोटो देखील ॲड करून घ्यायचा आहे आणि यात देखील आपण फिल ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तिन्ही फोटो प्रॉपर सेट होऊन जातील। त्यानंतर पुढचे फोटो आपण ॲड केले आहेत, परत इथे यायचं आहे 17 सेकंदाजवळ। 17 सेकंदाजवळ आल्यानंतर इथे तुम्हाला बॅकग्राऊंडला फोटो दिसेल, तर यावरती क्लिक करून कलर अँड फिलमध्ये जायचं आहे आणि इथे देखील तुम्ही कुठलाही एक फोटो ॲड करू शकता। ओके, तर फॉर एक्झाम्पल आपण इथे एक हा फोटो ॲड करून घेऊया। फोटो ॲड केल्यानंतर याला देखील फिलवरती क्लिक करायचं आहे। ओके, फिलवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे दिसेल, इथून असा एक
ओपनिंग दिसेल. ओपनिंगच्या वेळी इथं मित्रांनो तुम्हाला टेक्स्ट दिसतोय, तर इथं या ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे आणि इथं तुम्हाला टेक्स्ट जो दिसतोय त्या टेक्स्टला तुम्ही एडिट करून इथून तुमचं जे काही नाव असेल चॅनलचं ते टाकू शकता किंवा तुमचं इन्स्टा आय डी देखील टाकू शकता. ओके, सेम तीच प्रोसेस आपण जे आहे ते फॉलो करायचे आणि आपला चॅनलचं वगैरे नाव चेंज करायचं आहे. चेंज केल्यानंतर इथं जो हा फोटो आहे, इथं बघू शकता हा जो फोटो आपण ॲड केलेला आहे, सेम तोच फोटो आपण या लेअरला देखील ॲड करायचा. ओके, इथं देखील आपण तोच फोटो जो आहे आपण ॲड करून घेणार आहोत. तर जो फोटो आपण इथं ॲड केला होता स्टार्टला तोच फोटो इथं ॲड केलेला आहे आणि इथं देखील आपण सेम कलर अँड फिलमध्ये फिल ऑप्शनच सिलेक्ट करायचं. ओके, फिल केल्यानंतर अशा प्रकारे हा फोटो दिसेल. त्यानंतर इथं परत 4 लेअर आहे, तर त्या 4ही लेअरवरती आपण एक एक फोटो ॲड करणार आहोत. तर तो फोटो ॲड करताना आपण अशा प्रकारे फिल ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, तो फोटो ॲड करायचा. ओके, दुसरा फोटो जो आहे त्यावरती जायचं आहे. तिथं गेल्यानंतर दुसरा फोटो जो आहे तो ॲड करायचा, त्याला देखील फिल ऑप्शनचा यूज करून सेट करायचा आहे. त्यानंतर तिसरा फोटो जो काय आहे तो तिसरा फोटो आपण ॲड करून घ्यायचा इथं आणि तिसरा फोटो जो आपण ॲड करणार आहोत तो ॲड केल्याच्या नंतर याला देखील सेम आपण अशाच प्रकारे फिल ऑप्शनचा यूज करून पूर्ण स्क्रीनवरती करायचा आहे. आणि त्यानंतर चौथा जो फोटो आपण ॲड करणार आहोत तो चौथा फोटो देखील आपण प्रॉपररित्या ॲड करायचा आहे आणि ॲड केल्यानंतर याला देखील आपण फिल ऑप्शन सिलेक्ट करायचे. पुढं चालतं तसं ते तुम्हाला प्रॉपर दिसून जातील फोटोज. ओके, आता हे फोटोज सगळे आपण ॲड करून झालेले आहेत आणि यानंतर आपल्याला आता इफेक्ट्स अप्लाय करायचे आहेत. तर इफेक्ट्स अप्लाय करण्यासाठी बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर आपल्या व्हिडिओमध्ये शेक इफेक्ट प्रिसेटच्या लेअरला यायचं आहे. प्रिसेट लेअरला आल्यानंतर 1 नंबरला एक इफेक्ट आहे, हा इथून तुम्ही इफेक्टवरून 3 डॉटवरून कॉपी इफेक्टवरती क्लिक करून कॉपी करायचं आहे. व्हिडिओमध्ये आपल्या यायचं. व्हिडिओमध्ये आल्यानंतर या ठिकाणी बॅकग्राऊंडला जो ॲड केला होता आपण फोटो त्याला आपण हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर तो हळूहळू अशा प्रकारे दिसायला चालू होईल आणि थोडा शेक होईल. ओके, तोच इफेक्ट आपण द्यायचा आहे. बॅक यायचं आहे, शेक इफेक्ट प्रिसेटमध्ये यायचं आहे. 2 नंबरचा इफेक्ट जो आहे हा 2 नंबरचा इफेक्ट इथून आपण कॉपी करून घ्यायचा आहे. 2 नंबरचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर आपल्या व्हिडिओमध्ये यायचं आहे आणि व्हिडिओमध्ये आल्यानंतर इथं जर तुम्ही थोडंसं पुढं जाऊन बघितलं इथे हे 3 छोटे छोटे लेअर होत्या. त्यानंतर पुढे एक आपण इमेजेस ॲड केला, त्या इमेजेसला हा इफेक्ट आपण पेस्ट करायचं आहे. परत बॅक यायचं आहे. परत शेक इफेक्ट प्रिसेटमध्ये 3 नंबरची लेअर प्रिसेट जी आहे ती इथून आपण कॉपी करायचे. कॉपी केल्यानंतर आपल्या व्हिडिओमध्ये यायचं. व्हिडिओमध्ये आल्यानंतर जो पण आपण ॲड केलेला इमेजेस आहे त्या इमेजेसच्या समोरच्या लेअरला हा इफेक्ट आपण पेस्ट करायचा. ओके, पेस्ट केल्यानंतर परत एक वेळेस बॅक यायचं आहे. परत या ठिकाणी शेक इफेक्ट प्रिसेटच्या लेअरमध्ये यायचं. ओके, त्यानंतर इथं 4 नंबरची लेअर जी आहे ती 4 नंबरचं लेअर इफेक्ट कॉपी करायचं आहे. कॉपी केल्यानंतर आपल्या व्हिडिओमध्ये यायचं आहे. ओके, व्हिडिओमध्ये आल्यानंतर जे आत्ता आपण इफेक्ट पेस्ट केलेलं त्याच्या समोर एक इमेजेस आहे 11 सेकंदाजवळ, फक्त त्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्यानंतर एक इमेजेस सोडायचा आहे, त्याच्या समोरच्या इमेजेसला हा इफेक्ट आपण पेस्ट करायचा आहे. नंतर एक इमेजेस सोडायचा आहे, म्हणजे जे लहान लहान इमेजेस आहेत फक्त त्यांनाच हा इफेक्ट आपण पेस्ट करायचा आहे. ओके, तर इथं बघू शकताय जवळपास 15 सेकंदाजवळ इमेजेस आहेत, तिथंपर्यंत आपण हा इफेक्ट पेस्ट केलेला आहे. पेस्ट केल्यानंतर परत एक वेळेस बॅक यायचं आहे. शेक इफेक्टमधील जो लास्टवाला इफेक्ट आहे तो इथून आपण कॉपी करायचा आहे. कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे आणि जे आता आपण इमेजेसला इफेक्ट पेस्ट करत आलेला आहे त्यात जे आपले मोठे मोठे इमेजेस राहिलेले आहेत त्या इमेजेसना आपण हा इफेक्ट पेस्ट करत जायचं अशा प्रकारे. ओके, तर जेवढ्या पण आपल्या लेयर्स आहेत इफेक्ट देण्यासाठी बाकी असलेल्या त्या सगळ्या लेअरला आपण हा इफेक्ट जो आहे हा पेस्ट केलेला आहे. जवळपास इथं बघू शकताय 17.3 सेकंद किंवा 2 सेकंदापर्यंत जो इमेजेस आहे फक्त तिथंपर्यंतच हा इफेक्ट आपण पेस्ट करायचे. त्यानंतर इथून पुढे जे आहेत तुम्हाला कुठल्याही प्रकारचे इफेक्ट पेस्ट करण्याची गरज नाही, कारण इथून पुढे ऑलरेडी जे आहे ते इफेक्ट अप्लाय आहेत. आता व्हिडिओ आपला प्रॉपर जो आहे हा रेडी झालेला आहे. त्यानंतर आता जस्ट शेअरवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ रेझोल्युशन इथून 1080 पिक्सेल ठेवायचे आहे. इथून तुम्ही फ्रेम रेट वगैरे पण सेट करू शकताय. इथं मी फुल फ्रेम रेट ठेवलेला आहे. त्यानंतर एक्सपोर्टवरती क्लिक. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आज व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटू पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.